जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुका आणि अंबड तालुका या दोन तालुक्याच्या सीमेवरून वाहणारी सुखना नदी चौथ्यांदा दुथडी भरून वाहू लागलेली आहे। आपण ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य पाहू शकता की मागील आठवडाभरापासून जालना जिल्ह्यात सलग पाऊस पडतोय। काही ठिकाणी ढगफुटी होते तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होतोय। त्यामुळे नद्यांना देखील पूर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे पुन्हा एकदा चौथ्यांदा ही सुखना नदी जी आहे ती मोठ्या प्रमाणात दुथडी भरून वाहायला लागलेली आहे। आपण जर पाहिलं तर बदनापूर आणि अंबड तालुक्यात काल मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये सुद्धा पाणी साचलं, तर दुसरीकडे नदी नाले ओढे या ठिकाणी एक झालेले आहे आणि नद्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। आपण पाहू शकतो की माहेर भायगाव परिसरातील सुखना नदीच्या बंधाऱ्यावरती सध्या मी उभा आहे। या ठिकाणची ही दृश्य आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या नदी पात्रातून पाण्याचा जो विसर्ग आहे तो या ठिकाणी अंबड शहराकडे होताना आपल्याला पाहायला मिळतोय। माहेर भायगाव परिसरातली ही दृश्य आहे। आपण पाहू शकतो की या बाजूला अंबड तालुका तर या बाजूला बदनापूर तालुका, दोन तालुक्याच्या सीमेवरून वाहणारी ही सुखना नदी मागील काही दिवसापासून वाहत नव्हती। मात्र ज्यावेळेस पाऊस झाला मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य, आता चौथ्यांदा ही जी नदी आहे ती पुन्हा एकदा दुथडी भरून वाहायला लागलेली आहे। वाकुळणी असेल, बाजार वाहेगाव असेल, त्याचबरोबर देशगव्हाण आणि माहेर भायगाव या परिसरातून ही नदी वाहते। खरं तर बदनापूर आणि अंबड या दोन तालुक्याच्या सीमेवरून ही नदी वाहत असल्याने दोन तालुक्याचं विभाजन या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जो पाण्याचा विसर्ग आहे तो या ठिकाणी आता या सुखना नदीच्या पात्रातून होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य पाहू शकता की या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते आता या ठिकाणी खाली सोडलं जात आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, भायगाव, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।